स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत इयत्ता 12वीची 5वी पोएम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे या पोएमचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या पोएमशी रिलेटेड जे सगळ्या काही लिंक्स असतील त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तर डिस्क्रिप्शन एकदा पुन्हा तुम्ही चेक करा. आणि इयत्ता 12वीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये इयत्ता 12वीची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. माझ्या चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही ती बघू शकता आणि त्यावर सगळे 12वीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर मग सुरू करूया फादर रिटर्निंग होमचं पोएटिक ॲप्रिशिएशन समजून घ्यायला. पोएटिक ॲप्रिशिएशन A5 टेक्स्टबुकमध्ये A5 आणि तिसरा प्रश्न आहे पोएटिक ॲप्रिशिएशनचा. तर आता लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे, याच्यामध्ये काही पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. एक 6 पॉईंट यामध्ये आहेत. तर पहिला पॉईंट जो आहे तो आहे अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल. पोएटबद्दल, पोएमबद्दल आणि टायटलबद्दल माहिती तुम्हाला सांगायची आहे. तर असं तुम्ही लिहू शकता याचा आन्सर. फादर रिटर्निंग होम इज रिटन बाय दिलीप चित्रे. फादर रिटर्निंग होमचं लिखाण दिलीप चित्रेकडून झालं आहे. He was a celebrated bilingual poet and translator with remarkable work in Marathi and English. तो एक बायलिंग्युअल पोएट आहे, म्हणजे 2 भाषेमध्ये त्यांनी लेखन केलं आहे आणि तो ट्रान्सलेटर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे किंवा रिमार्केबल त्यांचं वर्क आहे. म्हणजे मराठी टू इंग्लिश त्यांनी बरेचसे पुस्तकं काय केले तर ट्रान्सलेट केलेले आहेत. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंडेड टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज नोटेबल कंट्रीब्युशन ॲज अ मॅगझिन कॉलमनिस्ट. थोडक्यात सांगा झालंच, ते एक स्वतः एक व्हर्सटाईल होते आणि पेंटिंग, त्याचबरोबर फिल्म मेकिंग आणि एक मॅगझिन कॉलमनिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. हा झाला पोएटबद्दल माहिती. त्यानंतर पोएमबद्दल काय दिलं बघा. इन द पोएम फादर रिटर्निंग होम द पोएट हॅज डिस्क्राईब अ लोनली ओल्ड मॅन्स कमिंग होम फ्रॉम अ लॉंग डे वर्क. या पोएममध्ये फादर रिटर्निंग होम या पोएममध्ये पोएटने काय केलं, डिस्क्राईब केलं एक लोनली ओल्ड मॅन, एकटा असा वृद्ध असा व्यक्ती जो काय करतोय तर घरी येतो आहे लॉंग डे वर्क करून. आता तो वृद्ध व्यक्ती कोण आहे तर लेखकाने सांगितलं की त्याचे वडील ते आहेत जे काम करून वापस येत आहेत. द पोएट डिस्क्राइब्स द लोनली अँड सायलेंट जर्नी ऑफ द पोएट्स फादर. म्हणजे लेखकाने काय केलं, त्याच्या वडिलाची जी लोनली आणि सायलेंट अशी जर्नी आहे, प्रवास आहे, तो इथे डिस्क्राईब केला आहे, इथे त्याचं वर्णन केलेलं आहे. द पोएट हॅज ऑल्सो डिस्क्राईब दॅट हाऊ हिज फादर लिव्ड आयसोलेटेड लाईफ. पोएटने आणखीन याचंही वर्णन केलेलं आहे की त्याचे जे वडील आहेत ते कशा प्रकारे आयसोलेटेड लाईफ जगतात, एकाकी जीवन जगतात, हे त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. द ओल्ड मॅन हॅज नो कनेक्शन विथ आउटसाइड वर्ल्ड ॲज वेल ॲज हिज फॅमिली मेंबर्स. जो काही ओल्ड माणूस व्यक्ती आहे, त्याचे वडील जे आहेत त्यांचं काय नाही तर कुठल्या प्रकारचं कनेक्शन या बाहेरच्या जगाशी नाही, त्याचबरोबर त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत सुद्धा त्यांचं काय नाही तर कनेक्शन नाही. He suppressed his emotion as there is no one with whom he share his emotion. He suppressed his emotion. त्यांनी त्यांचे जे काही इमोशन्स असतील ते दाबून टाकले. सप्रेस म्हणजे दाबून टाकणे. त्यांनी त्यांचे इमोशन्स दाबून टाकले आणि देर इज नो, कारण काय तर त्याच्याकडे कोणीही नाही आहे की जिथे तो काय करेल स्वतःचे इमोशन्स हे काय करेल शेअर करेल. त्यामुळे त्यांनी काय केले, स्वतःचे इमोशन्स ज्या भावना आहेत त्या काय केल्या तर पूर्णपणे सप्रेस केल्या, दाबून टाकल्या. आता टायटलबद्दल सांगायचं झाल्या, द टायटल इज सुटेबल फॉर द पोएम बिकॉज हिज फादर हू कम्स लेट ॲट होम. आता ही चॅनल ह्या काही टायटल दिलेलं आहे पोएमला ते एक सुटेबल आहे, कारण त्याचे जे वडील होते लेखकाचे ते काय करायचे तर घरी लेट यायचे. ही ट्रॅव्हल्स इन लोकल ट्रेन डेली आफ्टर लॉंग डे वर्क. लॉंग डे वर्क ते काम करायचे आणि ट्रॅव्हल करायचे तर कशाने, लोकल ट्रेनने नेहमी किंवा रेग्युलरली डेली. The poet observed his father's daily routine and give title to this poem. The poet observed that पोएटने का ऑब्झर्व केलं तर त्याच्या वडिलाची जी डेली रुटीन आहे ती ऑब्झर्व केली आणि त्यानुसार या पोएमला टायटल दिलेलं आहे. त्यानंतर आहे थीम किंवा मग त्याला आपण सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम असं सुद्धा म्हणतो. तर बघा काय थीम. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम इज मॅन इन्स्ट्रेंचमेंट, isolation, then loneliness from a man. Okay, man-made word. आता इन्स्ट्रेंचमेंट म्हणजेच काय तर हे समजून घ्यायला पाहिजेत. इन्स्ट्रेंचमेंट म्हणजे एलियनेशन, एकटं राहणं, म्हणजे लोकांमध्ये राहणं परंतु
लोकांमध्ये राहून सुद्धा एकटं राहणं म्हणजेच त्याला इन्स्ट्रेंजमेंट असं म्हणतात. इस्ट्रेंजमेंट असं म्हणतात. ओके, इस्ट्रेंजमेंट म्हणजे काय? एलिएनेशन, म्हणजे लोकांमध्ये राहायचं परंतु तरी सुद्धा एकटं राहणं, लोकांमध्ये राहून सुद्धा, त्याला आपण इस्ट्रेंजमेंट असं म्हणतो. तर या पोएमचं जे थीम आहे ती काय? तर मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट, म्हणजे मानवाचं जे लोनलीनेस आहे, आयसोलेशन किंवा मग एलिएनेशन आपण ज्याला म्हणतो, ते या पोएममध्ये तीच या पोएमची काय तर सेंट्रल थीम आहे. द पोएट्स फादर हू लिव्ह सेपरेट फ्रॉम फॅमिली, फ्रेंड अँड सोसायटी. आता जे पोएटचे जे वडील आहेत ते काय करतात तर सेपरेट राहतात. कशापासून? फॅमिली, फ्रेंड्स आणि सोसायटीपासून. हिज फॅमिली मेंबर्स ऑल्सो अवॉइड हिम. त्याचे जे फॅमिली मेंबर्स असतील, त्याच्या वडिलाचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुद्धा त्यांना काय करतात? अवॉइड करतात. दे रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट विथ हिम. ते सुद्धा काय करतात तर रिफ्यूज करतात, टाळतात त्यांचे जोक्स आणि सिक्रेट त्यांना त्याच्या वडिलाला सांगायला. ही लिव्ज आयसोलेटेड इन हिज ओन होम. तो काय तर स्वतःच्या घरातच काय तर आयसोलेट म्हणजे एकाकी जीवन तो जगत आहे. पोएटिक डिव्हायसेस, तिसरा पॉईंट, पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज आणि स्टाईल काय काय वापरलेले आहेत. पोएम समजून घेऊया, लँग्वेज समजून घेऊया अगोदर. द पोएट हॅज यूज्ड व्हेरी सिम्पल अँड अंडरस्टँडेबल लँग्वेज इन दिस पोएम. पोएटने काय केली तर एक सिम्पल आणि अंडरस्टँडेबल लँग्वेज या पोएममध्ये वापरली आहे. द पोएट हॅज यूज्ड सिम्पल व्होकॅब्युलरी विच इज अंडरस्टँडेबल टू अस. पोएटने साधी सोपी अशी व्होकॅब्युलरी शब्द वापरले आहेत की जे काय तर आपल्याला अंडरस्टँडेबल आहेत. सम वर्ड्स ही टूक फ्रॉम इंडियन मराठी लँग्वेज, दॅट इज चप्पल अँड चपाती. काही मराठी, इंडियन मराठी लँग्वेज आहे त्यातले वर्ड त्यांनी वापरले आहेत. जसं उदाहरणादाखल सांगता येईल चप्पल आणि चपाती. लँग्वेज सिम्पल आणि सोपी वापरलेली आहे. त्यानंतर जर बघायला गेलं पोएटिक डिव्हायसेस असतील किंवा मग स्टाईल, तर यामध्ये आपल्याला दिसेल की द पोएट हॅज कन्सिस्टेड 2 स्टांजाज अँड ईच स्टांजा हॅज 12 लाईन. 2 स्टांजाज या पोएममध्ये आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये किती लाईन्स आहेत? 12 लाईन्स आहेत. त्यानंतर द पोएम हॅज बीन रिटन इन द फॉर्म ऑफ ड्रॅमॅटिक मोनोलॉग. एक ड्रॅमॅटिक मोनोलॉगमध्ये ही पोएम लिहिली गेलेली आहे. द पोएम हॅज नॉट फॉलोड एनी रायमिंग स्कीम, देअरफॉर दिस पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. आता या पोएममध्ये कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम फॉलो केली गेलेली नाहीये, त्यामुळे एक एक्झाम्पल आहे कशाचं? फ्री वर्सचं. फ्री वर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की जिथे कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम फॉलो केलेली नसते त्याला आपण काय म्हणतो? फ्री वर्स असं म्हणतो. तर हे एक एक्झाम्पल आहे कशाचं? फ्री वर्सचं. ही पोएम एक्झाम्पल आहे फ्री वर्सची. त्यानंतर द पोएट हॅज यूज नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच, लाईक बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच पोएटने यूज केलेले आहेत त्याच्या पोएममध्ये. त्यामध्ये मेटाफर, ॲलिट्रेशन, सिमिली, रिपिटेशन, पर्सॉनिफिकेशन, पॅराडॉक्स, देन ट्रान्सफर इफिथेट, ऑनोमोटोपिया एक्सेट्रा. ही काही उदाहरणं त्यामध्ये, हे काही फिगर्स ऑफ स्पीच त्यामध्ये सांगता येतील. आता महत्त्वाची सूचना अशी आहे की फिगर्स ऑफ स्पीचवर मी काय केले तर विशेष व्हिडिओ बनवले आहेत वेगवेगळे. एका व्हिडिओमध्ये 2 फिगर्स ऑफ स्पीच मी कव्हर केलेले आहेत. असे बरेचसे व्हिडिओ मी बनवले आहेत. तर यामध्ये तुम्हाला मेटाफर म्हणजे काय, ॲलिट्रेशन म्हणजे काय, सिमिली म्हणजे काय, रिपिटेशन म्हणजे काय, पॅराडॉक्स म्हणजे काय, ट्रान्सफरिफिकेट म्हणजे काय, पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, ऑनोमोटोपिया म्हणजे काय, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, ते फिगर्स ऑफ स्पीचचे व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच समजायला काही अडचण येणार नाही आणि कवितेतले फिगर्स ऑफ स्पीच सुद्धा तुम्ही त्यामुळे ओळखू शकाल. डी पॉईंट, चौथा पॉईंट ज्याला आपण म्हणू शकतो, स्पेशल फीचर्स, टोन आणि अँड टाइप्स. तर यामध्ये तुम्ही लिहू शकता द टोन ऑफ द पोएम इज ग्लूमी, म्हणजे नैराश्य, दुःख भरे अशी या पोएमची काय तर टोन आहे. अँड द व्हेरियस वर्ड्स ऑफ द पोएम डिपिक्ट्स मिझरेबल कंडिशन ऑफ द पोएट्स फादर. इथं पोएट्स पाहिजे बघा, टी पाहिजेत. पोएट्स फादर या पोएममध्ये शब्द वापरलेले आहेत ते काय करतायत तर डिपिक्ट्स करताय मिझरेबल कंडिशन, कोणाची एक वाईट अशी परिस्थिती, कोणाची? त्याच्या वडिलाची, पोएटच्या वडिलाच्या एक मिझरेबल कंडिशन आहे ती डिपिक्ट करण्याचं काम या पोएममध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. द पोएट हॅज डिस्क्राइब्ड हिज फादर इन सच अ मॅनर दॅट रीडर फील पीटी फॉर हिज फादर्स पथेटिक कंडिशन. या पोएटमध्ये काय, पोएटने काय डिस्क्राईब केलेलं आहे त्याच्या फादरचं एक मॅनर, दॅट म्हणजे त्याच्या वडिलाला त्यांनी अशा प्रकारे प्रेझेंट केलं आहे किंवा वर्णन केलं आहे की रीडर फील्स पिटी, रीडरला काय येते, दया येते, फॉर हिज फादर्स पथेटिक कंडिशन. कशाची दया येते रीडर्सला तर त्याच्या वडिलाची असलेली जी करुणामय अशी परिस्थिती आहे, त्याचं काय कंडिशन आहे, त्याचं काय येते तर रीडरला दया येते.
फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड पोएट फॉलोज द ग्लुमिनेस अँड इस्ट्रेंचमेंट ऑफ हिज फादर क्लिअरली. पोएमच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पोएट काय करतोय, फॉलो करतोय ग्लुमिनेस, ओके, अंधकार, वाईट परिस्थिती, आणि इस्ट्रेंजमेंट म्हणजेच लोनलीनेस, एलिनेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. इन्स्ट्रेंजमेंटचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे. म्हणजे त्याच्या वडिलाचे जे काही इन्स्ट्रेंजमेंट किंवा ग्लुमिनेस आहे ते एकदम व्यवस्थितरित्या पोएटने काय केलेलं आहे तर फॉलो केलेलं आहे. त्यानंतर फादर रिटर्निंग होम इज द फ्री वर्स. फादर रिटर्निंग होम जे आहे ती काय तर एक फ्री वर्स आहे. या टाइममध्ये ती पोएम येते. व्हॅल्यूज अँड मेसेज. द मेसेज द पोएट कन्वे द आयसोलेशन ऑफ मॅन फ्रॉम मॉडर्न वर्ल्ड. मेसेज दिलेला आहे पोएटने, तो कन्वे केला आहे, तो म्हणजे काय, आयसोलेशन ऑफ मॅन फ्रॉम मॉडर्न वर्ल्ड, म्हणजे आयसोलेशन, एकांतवास माणसाचा कशापासून, मॉडर्न वर्ल्ड पासून या पोएमध्ये लेखकाने दाखवलेला आहे किंवा त्या पोएटने दाखवलेला आहे. इट फोकसेस द जनरेशन गॅप. तिने फोकस केलंय कशावर, जनरेशन गॅपवर. वी अंडरस्टँड दॅट द मॉडर्न चिल्ड्रन हाऊ दे ट्रीट देअर ओल्ड पॅरेंट्स. या पोएममध्ये त्यांनी फोकस केलं जनरेशन गॅप म्हणजे दोन जनरेशनमध्ये कशा प्रकारचा गॅप आहे, कसा फरक आहे हे दाखवण्याचं काम त्यांनी याच्यात केले. त्याचबरोबर वी अंडरस्टँड दॅट द मॉडर्न चिल्ड्रन हाऊ दे ट्रीट देअर ओल्ड पॅरेंट्स. आणि आपण हे समजतो की जे मॉडर्न चिल्ड्रन्स असतील ते त्यांच्या वडिलांना कशा प्रकारे ट्रीट करत आहेत हे आपल्याला या पोएममधून समजतं. त्यानंतर हा मेसेज आपला या पोएममधून मिळतो. वी लर्न दॅट वी शुड केअर अवर पॅरेंट्स अँड वी मस्ट गिव्ह टाइम टू देम. यातून मी शिकतो किंवा मला एक व्हॅल्यू असं कळतं की मी काय केलं पाहिजे, माझ्या पॅरेंट्सची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर एफ. माय ओपिनियन अबाउट द पोएम. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच बिकॉज द पोएम हायली रिलेव्हंट टू करंट सोसायटी. मला ही पोएम खूप आवडली आहे कारण काय तर ज्या पोएममध्ये जो इश्यू आहे तो खूप रिलेव्हंट आहे, खूप मिळता जुळता आहे. कशाशी तर करंट सोसायटीशी म्हणजे सध्याच्या परिस्थितीशी तो एकदम मिळता जुळता आहे. त्यामुळे मला ही पोएम खूप आवडते. द पोएट हॅज यूज व्हेरी सिम्पल अँड अंडरस्टँडेबल लँग्वेज. पोएटने खूप सिम्पल आणि अंडरस्टँडेबल लँग्वेज वापरलेली आहे. थ्रू दिस द पोएट कन्वे स्ट्रॉंग मॅसेज टू द रीडर. आणि ह्या सिम्पल आणि अंडरस्टँडेबल लँग्वेजने काय केलं तर पोएटने चांगल्या प्रकारचा मेसेज इथे सांगण्याचं काम, रीडरला सांगण्याचं काम केलेलं आहे. तर माय ओपिनियनमध्ये तुम्ही आणखीनही माहिती टाकू शकता, यामध्ये तुम्ही आणखीनही बदल करू शकता तुमच्या विचारानुसार. आता एक महत्त्वाची सूचना इथे खाली दिली बघा, ती म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायची, ती म्हणजे लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर प्रेस बेल आयकॉन फॉर फ्युचर नोटिफिकेशन. आणि जो प्रेस बेल आयकॉन आहे ती तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला फ्युचर नोटिफिकेशन येत राहतील. ओके, आय होप दॅट तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जे काही पोएटिक ॲप्रिशिएशन आहे ते तुम्हाला चांगलं समजलं असेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर अँड जय हिंद.